नमस्कार, स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रेस्टॉरंटमध्ये मिळणारे अगदी तसेच चव असणारे हराभरा कबाब. तर मी इकडे पाणी उकळून घेतले, त्यामध्ये पालक आणि हिरवे वाटाणे घालायचे आहेत. पाणी उकळल्यावरच ते घालायचे आणि ह्याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही. फक्त उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवायचं आणि काढून घ्यायचे, पूर्ण शिजवायचं नाही. आता ह्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून झाले. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर, आलं, लसूण आणि आपल्या टेस्टच्या हिशोबाने मिरच्या घालायच्या आहेत. जास्त तिखटही नका करू. हे कबाब मुलांसाठी अगदी परफेक्ट असणार आहे. ह्यामध्ये आपण सगळं हे मिश्रण करून घ्यायचं आहे, वाटण करून घ्यायचं आपल्याला. इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याचा मी चुरा केला आहे, स्मॅश करून घेतलेत आणि आपलं वाटण त्यामध्ये ॲड करणार आहे. वाटण ॲड करून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला या मिश्रणात आता आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ भाजूनच घ्या, त्या डाळीचा कच्चटपणा निघून जाईल आणि खाताना एकदम मस्त लागेल. यामध्ये मी 4 चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि आता आपण यात काही मसाले घालणार आहेत, जसे की गरम मसाला, धनिया पावडर, हळद, मीठ आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मॅगीचा मसाला. मॅगी मसाला घालायचा आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. याचं एक असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, इकडे आपलं तयार झाले कबाब बनवण्यासाठीचं मिश्रण. आता तळ हातावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे कबाब बनवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे काजू असलं की तुम्ही ते काजू चिटकावा, म्हणजे अजून पण छान दिसेल. ते अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं. इकडे बघा, मी असं व्यवस्थित आपलं कबाब बनवून घेतले आणि तेलात आता आपण हे तळून घेणार आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळायचे आणि पलटायला गडबड करू नका, नाहीतर ते सुटतील. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतल्यावर आपले कबाब तयार आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करा.